हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या या फॅमिली ब्लॉगमध्ये। आज तर खूप धावपळ झाली, सकाळपासून खूप कामं केली, घरातली कामं आवरली आणि शॉपमध्ये आली। शॉपमध्ये आल्यावर जे असतं ते इकडचं तिकडचं सगळं आवरून व्यवस्थित क्लीन केलं। क्लीन केल्यानंतर दिवा वगैरे लावला। दिवा वगैरे लावून झाल्यानंतर इथे एक कस्टमर आलेले आहे ब्लाऊज शिवायला, आणि तिचं ब्लाऊज आहे डिझायनर ब्लाऊज आहे तिचं। आणि मुलं बघा कशी मस्ती करतायत। आता ह्या ब्लाऊजमध्ये तिला कटोरी ब्लाऊज शिवायचं आहे, पण ते कटोरी ब्लाऊज होणार नाही कारण तिथे वर्क दिलेलं आहे। पुढच्या साईडलाही वर्क दिलेलं आहे आणि मागच्या साईडलाही, मागच्या गळ्यालाही वर्क दिलेलं आहे। आणि तिला तर प्रिन्सेस कट ब्लाऊज नको हवं आहे। ती बोलते मला कटोरीचाच ब्लाऊज याच्यात तयार करून द्या, पण कटोरीचा ब्लाऊज याच्यात तयार होणार नाही आहे। आणि तिला प्रिन्सेस कट जरी ब्लाऊज शिवलं तर तिला कप्स नको आहेत त्याच्यात। तिला म्हटलं हे कटोरी ब्लाऊज बनणार नाही आणि ब्लाऊज पीसही तुझा खूप कमी आहे, तर याच्यात मी प्रिन्सेस कट ब्लाऊज तिला मी शिवून देणार आहे। आणि इथे स्लीव दिलेली आहे, ती लांब बाईची दिलेली आहे। तिला ती स्लीव पण लांब नको पाहिजे। ती बोलते 3 इंचाची बाही मला बनवून द्या। म्हटलं अगं वर्क त्याचं निघून जाईल, मग कट होईल। तर ती बोलते चालेल। मग मी इथे तिला आयडिया देते की ब्लाऊज तू कसं शिवायचं म्हणून। मग इथे बराच वेळ तिला सांगितल्यानंतर, समजून सांगितल्यानंतर ती बोलते मग शिवा असंच ताई तुम्ही, कारण त्याच्यात तर कटोरीचा बिलकुल बनणार नाही आहे। प्रिन्सेस कटचं त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि प्रिन्सेस कट मी इथे बनवणार आहे, पण ते कप्स टाकणार नाही। आणि आमच्या इकडे तर पाऊस चालू, इकडे खूप मुलंही बघा मस्ती करता इथे। आता ब्लाऊज तिचं मी तिला सांगून झालं आहे की आपण असं शिवूया। आता तिचं मी अंगावरचं माप घेते इथे। ती बोलते माझे ब्लाऊज लूज होतात खूप, माझं तुम्ही अंगावरचं माप घ्या। ही तिच्या हातात साडी आहे, त्या साडीचं ब्लाऊज मला शिवून द्यायचं आहे तिला। तिला म्हटलं अगं छान वर्क केलेलं आहे, छान ब्लाऊज होईल त्याचं तयार। 9 इंचाची बाई खूप छान दिसली असती तिला, पण ती बोलते नको मला तशी ब्लाऊज। तिला म्हटलं ठीक आहे चालेल, तुझ्या इच्छेप्रमाणे बाही बनवूया। आता मी इथे तिचं माप वगैरे घेऊन झालेलं आहे, मध्येच ही आली। मुलं पण अधूनमधून खूप त्रास देत आहे। आणि लहान मुलं म्हटले की ते त्रास देणारच। कट वाली कुर्ती है ना? हाँ, ऐसे मैंने घेरा वाला है। नहीं, घेरा वाला रहेगा तो उसको सिलाई अलग होता है, क्योंकि घेरा में जॉइंट रहता है ना कभी कभी। कड़ी जॉइंट रहता है ना, मुझे वाला नहीं है, वो जैसे सादा वाला आजकल नहीं निकला है। मुझे लगा ये बोल दिया। नहीं, ऐसा नहीं है। तो दिखा जो उसमें कितना होगा ऐसा। तो लेके आओ। हाँ लेके कल लेके आओ। 16 तारीख कल तो मैं आ नहीं पाऊंगी। हाँ, कल तो आ नहीं पाऊंगी, तो छुट्टी है ना, तो परसों लेके आओ। परसों बना दे बस मुझे एक सिलाई बना दीजिए। तिचं अंगावरचं माप घेत असतानाच मध्येच कस्टमर आली, मग मला तिच्याशी बोलावं लागलं। आता पुन्हा मी हिचं माप घेते इथे। आणि रोजची माझी ही कामं
आणि मध्ये कोणी आलं तर गप्पाही मारते, म्हणजे तेवढंच मन आपलं हलकं होतं गप्पा मारून. इकडच्या तिकडच्या गप्पा. आता एक कस्टमरही आहे, बसली होती तर इकडच्या तिकडच्या गप्पा करत बसली होती. आता हिचं मी ते माप घेऊन झालेलं इथे. म्हणते लवकर द्या मला ब्लाऊज. तिला म्हटलं अगं इतर लोकांची पण आहेत आणि क्लासला मुली आज आल्या नाहीत. क्लासला मुली राहिल्या ना, मग त्यांची मदत होते मला. हे तिचं ब्लाऊज मी आता फोल्ड करून ठेवते. तिचे माप वगैरे घेऊन झालीत, आता ती जायला निघाली. आणि तुम्हाला माझा फॅमिली ब्लॉगमध्ये हे डेली रुटीनचे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा. आणि माझं जर तुम्हाला डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या.